श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा नशीब बदलतं. ज्या ग्रंथाच्या पारायणाने कॅन्सरसारखे असाध्य रोग सुद्धा बरे झाल्याची शेकडो उदाहरणं आहेत. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी कधीच टिकू शकत नाही. मी बोलतोय हिंदू धर्मातील 5व्या वेदाची मान्यता असलेल्या परमपवित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल. हा ग्रंथ फक्त पुस्तक नाही, हा चालता बोलता गुरु आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्राची संपूर्ण कथा, रहस्य आणि चमत्कार सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक असा मंत्र सांगणार आहे जो मनापासून म्हटला तर आयुष्य बदलू शकतो. 2. नामधारकाची व्याकुळता आणि सिद्धमुनी. खूप वर्षांपूर्वी नामधारक नावाचा एक भक्त होता. तो आयुष्यात प्रचंड दुःखी झाला होता. घरात कर्ज, मनात निराशा, आयुष्यात कुठलाच मार्ग दिसत नव्हता. एक दिवस तो नदीकाठी जाऊन प्राण देण्याचा विचार करतो. तेव्हाच एक तेजस्वी साधू त्याला दिसतात. ते म्हणजे सिद्धमुनी. सिद्धमुनी त्याला म्हणतात, बाळा, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते. तुला दत्त महाराजांची लीला सांगतो. त्या ऐकल्यास तुझे सगळे दुःख दूर होईल. याच संवादातून श्री गुरुचरित्राची सुरुवात होते. हेच गुरुचरित्राचं वैशिष्ट्य आहे. हताश माणसाला आशा देणारा ग्रंथ. 3. सती अनुसया आणि दत्त जन्मकथा. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नींना आपल्या पतिव्रत्याचा गर्व झाला. त्यांना वाटलं, आमच्यासारखी पतिव्रता स्त्री या पृथ्वीवर नाही. तेव्हा त्रिदेव पृथ्वीवर येतात सती अनुसेची परीक्षा घ्यायला. अनुसया आपल्या तपोबलाने त्रिदेवांना बालरूपात परिवर्तित करते. त्यांना माता बनून स्तनपान करवते. हे पाहून त्रिदेव प्रसन्न होतात आणि दत्तात्रय म्हणून एकत्र अवतार घेण्याचं वचन देतात. 4. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार. पीठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म होतो. लहानपणीच त्यांनी अनेक चमत्कार केले. लोकांना संकटातून वाचवले. जाण्याआधी त्यांनी एक वचन दिलं, मी पुन्हा अवतार घेईन. हे वचन पुढे श्री नृसिंह सरस्वती अवतारात पूर्ण होतं. 5. श्री नृसिंह सरस्वती अवतार. कारंजा येथे जन्म. लहानपणीच संन्यास. गाणगापूर क्षेत्राची स्थापना. अंधांना दृष्टी, रोग्यांना आरोग्य, गरिबांना आधार. आजही गाणगापूरमध्ये हजारो भक्तांना अनुभव येतात. 6. 52 अध्यायांचे चमत्कार. वांझ म्हशीला दूध, मृत बालकाला जीवन, नरहरी कवींचं परिवर्तन, भक्त संकटात असताना स्वामींचा अद्भुत हस्तक्षेप. हे सगळं 52 अध्यायात वर्णन केलं आहे. श्री गुरुचरित्र म्हणजे फक्त पुस्तक नाही, ती चालती गुरु परंपरा आहे. मनापासून पारायण केल्यास आयुष्य बदलतं. शेवटी फक्त एवढंच म्हणेन, अशक्यही शक्य करतील स्वामी. फक्त गरज आहे ती मनापासून मारलेल्या हाकेची. मंत्र. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.